दरम्यान नाना पटोले प्रतिक्रिया देत आहेत, बघूया. आता एक 2 मिनिटं आपल्याला आम्हाला सगळ्यांना पुढच्या कामाला जायचंय, त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या वतीने संजय राऊत साहेब हे बोलतील. आप सबको आप सबको अरे पहले मराठी मग हिंदी. हम बताना चाहते हैं कि संजय राउत साहब ये अलायंस के बारे में आपको डिटेल बताएंगे. हाँ चलो. सभी सगळ्या आपल्या सगळ्यांना नमस्कार. जय महाराष्ट्र. आपण गेले काही दिवस आम्हाला सगळ्यांना सन्माननीय नाना पटोलेजी, सन्माननीय जयंतराव पाटीलजी, सन्माननीय बाळासाहेब थोरात, सन्माननीय विजय वडेट्टीवारजी, सन्माननीय अनिल देसाईजी, नाना गवंडेजी, अनिल देशमुख, आमचे अनिल देशमुख साहेब, नाना गवंडेजी, सगळ्यांना तुम्ही कायम पकडून विचारायचं की महाविकास आघाडीचं जागा वाटप काय झालं, किती झालं, कसं झालं, होतंय की नाही, होणार आहे की नाही. आता आम्ही सगळे इथे एकत्र आहोत. आमची शेवटची बैठक आता माननीय शरद पवार साहेबांसमोर पार पडली आणि पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं की मीडियासमोर जाऊन तुम्ही आता घोषणा करा की महाविकास आघाडीचं जागा वाटप शरद पवार साहेबांसमोर पार पडली आणि पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं की मीडियासमोर जाऊन तुम्ही आता घोषणा करा की महाविकास आघाडीचं जागा वाटप. महाविकास आघाडी आहे, त्याच्यामध्ये काही कुठे दरार नाही आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप हे अत्यंत सुरळीत पार पडलेलं आहे. आमच्या तिन्ही पक्ष काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस माननीय शरद पवार साहेब आणि याशिवाय आमचं जे अलायन्स आहे इतर पक्षाबरोबर, मग समाजवादी पार्टी असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, कम्युनिस्ट CPIM, आप, या सगळ्यांना सामावून घेणारं अशा प्रकारचं जागा वाटप आमचं पूर्ण झालेलं आहे. या क्षणी आम्ही इतकं सांगू की तिन्ही पक्ष हे साधारण 270 जागांवरती आमची पूर्ण सहमती झाली आहे. त्यांचं आता आम्ही यादीही बनवलेली आहे. उरलेल्या जागा ज्या आहेत त्या आमचे जे मित्र पक्ष आहेत त्यांची मी नावं घेतली, त्यांच्याशी आमची उद्या सकाळपासून चर्चा सुरू होईल आणि अशा तऱ्हेनं 288 जागा या महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं लढून महाराष्ट्रात सत्तेवर येईल. आज आपल्यासाठी ही एवढीच बातमी आहे. साहेब, तुम्ही जी यादी आता शिवसेना नाही, मुख्यालयात त्या शिवसेनेच्या मुख्यालयातल्या यादीमध्ये काही करेक्शन्स आहेत. हां, कारण की सांगोला तुम्ही जाहीर केलेली आहे. करेक्शन आहे ती आता कशा प्रकारे काय झालं की आमची जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चूक कशी काय होऊ शकली हे या संदर्भात आम्ही आता आमचे अनिल देसाई साहेब आहेत, त्यांचे या सगळ्या गोष्टी ते जास्त काळजीपूर्वक पाहतात. पण उद्या आम्ही सगळे बसतो आणि त्याच्यावरती आम्ही नव्यानं काही चर्चा होती. 288 जागांचा काही विषय क्लिअर केला, कारण की बाकीच्या उर्वरित जागा हा आमचा प्रश्न आहे. 288 जागेचा प्रश्न जेव्हा आम्ही म्हणतो क्लिअर झाला तेव्हा आम्ही अत्यंत जबाबदारीनं सांगतो. राऊत साहेब, आपण म्हणा 85-85-85 हा काँग्रेस, शिवसेना, UBT आणि NCP या तिघांचा फॉर्म्युला आणि उरलेल्या जागा या मित्र पक्षांना दिल्या जाणार आहेत की त्यावरही या तिन्ही पक्षांचा काही दावा असणार आहे? नाही, जरी दावा असला तरी त्यातून मार्ग काढला जाईल. आता आमच्या यादीत आपण जर पाहिला असेल की चुकून यादी आली त्यात काही शेका पक्षाच्या संबंधित जागा आहेत, त्याच्यावर नक्कीच शेका पक्षाची चर्चा सुरू आहे. काही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहेत,
त्या मित्र पक्षांशी संबंधित आहेत, काही काँग्रेस पक्षाच्या एखादी दुसरी जागा अशी आहे किंवा तुम्ही काही चिंता करू नका. अत्यंत तुम्हाला कोणाला जरी असं पोटात आनंदाचा उकाळा फुटत होत्या, यांचं काय होत आहे, काय नाही होत आहे, नाही होणार आहे का, नाही होणार आहे का, त्यांना सांगा सगळं सुरळीत पार पडलेलं. काँग्रेसची अधिकृत यादी कधी आम्ही नानाजी आम्ही काँग्रेसची यादी जागा जाहीर केली. आपल्या देखील छोट्या पक्षांमध्ये आहेत सोबत आपल्या, त्यांना देखील आपले उमेदवार जाहीर केले. सपा असेल किंवा शेतकरी कामगार पक्ष बघा, असेल, प्रत्येक पक्ष आपापल्या भूमिका घेऊन पुढे जात असतो, पण शेवटी आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत आणि चर्चा सुरू आहे. काँग्रेसची लिस्ट आहे नानाजी हिंदी में बोलेंगे. इसका डिटेल आपको हम देंगे. आज आदरणीय शरद पवार जी के नेतृत्व में हम तीनों दलों की एक मीटिंग हुई. उसमें आज हमने एक निश्चित किया कि 85 270 का एक एकमत हमने किया है सीट के ऊपर. और जो 28 सीट है जो हमारी अलायंस है, सिकाप होगी, कम्युनिस्ट होगा, समाजवादी होगा, 18 सीट है. जो हमारी 18 सीट जो है, तो उसमें जो हमारी अलायंस जो दल है उनसे भी हम चर्चा करके उनको भी कुछ जगह देने का है. और ये कल हम लोग पास में ये बाकी सीटों पे भी हमारा क्लियरेंस हो जाएगा. और महाविकास आघाड़ी करके हम लोग ये चुनाव लड़ने जा रहे हैं और महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की बहुमत की सरकार आएंगी, इतना भी आपको अवगत कराता हूँ. थँक्यू. मध्ये कोणतेही मतभेद नाही असं स्पष्ट करतानाच त्यांनी आता महाविकास आघाडीचा फॉर्म्युला सांगितलेला आहे. 85 असे तिन्ही पक्ष 85 जागा लढतील. एकूण 270 जागांवर एकमत झालेलं आहे. काही जागांवरचा तिढा अद्यापही सुटायचा असल्याचं देखील त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि सोबतच उर्वरित ज्या 18 जागा आहेत त्या मित्र पक्षांशी चर्चा करून त्या जागा मित्र पक्षांना देण्यात येतील असं कळत आहे. सध्या आपण बघतोय 85 असं फॉर्म्युला आहे. समसमान जागा वाटप, महाविकास आघाडीचं जागा वाटप सुरळीत सुरू असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि सोबतच आता जी यादी शिवसेनेकडनं प्रसारित करण्यात आली त्यामध्ये सुद्धा त्यांनी क्लॅरिफिकेशन दिले. त्यात सुद्धा काही बदल अपेक्षित आहेत असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. महाविकास आघाडीचं जागा वाटप सुरळीत सुरू आहे आणि 270 जागांवर एकमत झाल्याचं त्यांनी म्हटलंय. उर्वरित ज्या 18 जागा आहेत त्या 18 जागा मित्रपक्षांना देण्यात येतील. सध्या तरी प्रत्येक पक्ष 85 जागा लढेल असं कळत आहे आणि उर्वरित जागा मित्रपक्षांना देण्यात येतील. तर तिन्ही पक्ष मिळून 270 जागा लढण्याचं आपल्याला त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ठाकरे गटाची पहिली यादी देखील आता अखेर जाहीर झाली आहे. वांद्रे पूर्वमधनं जर आपण बघितलं तर वरुण सरदेसाईंना उमेदवारी देण्यात आलेली आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. शिवसेनेकडनं यादी प्रसारित देखील करण्यात आली आहे. वरळीतनं आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार आहेत तर एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघे लढणार आहेत. आनंद दिघे यांचा पुतण्या केदार दिघे आता एकनाथ शिंदेंविरोधात ठाकरे गटाकडनं लढेल. ठाकरे गटाची पहिली यादी वांद्रे पूर्वमधनं वरुण सरदेसाईंना उमेदवारी. आणि मुंबईतल्या जर जागांचा आपण विचार केला तर मुंबईतल्या जागांमध्ये दिंडोशीमधनं सुनील प्रभू यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. गोरेगावमधनं समीर देसाई, अंधेरी पूर्वमधनं ऋतुजा लटके, चेंबूरमधनं प्रकाश फातर्पेकर ही अशी काही यादी आता शिवसेनेनं प्रसारित केलेली आहे. सांगोल्यातनं दीपक आबा साळुंखेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि महाडमधनं गोगावलेंविरोधात स्नेहल जगताप लढणार आहेत. तर गुहागरमधनं भास्कर जाधवांना उमेदवारी. विक्रोळीतनं सुनील राऊत हे ठाकरे गटाचे उमेदवार असतील. तर कुर्ल्यातनं प्रवीणा मोरजकर, कलिनामधनं संजय पोतनीस यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. वांद्रे पूर्वमधनं वरुण सरदेसाई. माहीम हाय व्होल्टेज लढत यावेळी मुंबईतली. माहीममधून ठाकरे गटाकडनं महेश सावंत लढतील. तिथे मनसेकडनं आपण बघितलं तर अमीर ठाकरे सध्या रिंगणात आहेत आणि शिंदे गटाकडनं सदा सरवणकर. त्यामुळे माहीममधली ही हाय व्होल्टेज लढत
आणि माहीममध्ये ठाकरे गटाकडनं महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे। वरळीतनं आदित्य ठाकरे लढणार आहेत, कर्जतमधनं नितीन सावंत, उरणमधनं मनोहर भोईर, तर महाडमधनं स्नेहल जगताप आणि नेवासातनं शंकरराव गडाख हे लढणार आहेत। आपल्यासोबत केदार दिघे जोडले गेले आहेत। केदारजी, एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत आहे आणि तुमची उमेदवारी सुद्धा जाहीर झाली आहे, अभिनंदन। कसं बघताय या लढतीकडे? हा, धन्यवाद। मला असं वाटतं की प्रत्येक निवडणूक ही महत्वाची असते प्रत्येक उमेदवारासाठी, आणि नक्कीच जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवार हा लढत असतो। पण एवढं नक्की की खरोखर बाळासाहेब आणि दिघे साहेबांची ही पुण्याई आहे, त्यांच्या आशीर्वादामुळे वंदनीय मला पक्षप्रमुखांवरती म्हणजे पक्षप्रमुखांनी माझ्यावरती मोठी जबाबदारी दिली, त्यांचा विश्वास आहे आणि त्याला खरं ठरणं हे माझं कर्तव्य आहे। तो लोकांचा आणि ठाणेकरांचा उत्कर्ष कसा होईल याच्याकडे लक्ष ठेवून ही निवडणूक लढली जाईल। केदारजी, संपूर्ण राज्याचं लक्ष या विशेषतः या मतदारसंघाकडे लागलेलं असेल, कारण थेट मुख्यमंत्र्यांविरुद्ध लढत आहे। त्यासाठी तुम्ही तयार आहात का आणि जनतेचा कौल काय असेल असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटतं जनता ही खूप जनतेला खरं खोट्याची व्यवस्थित जाण आहे, सुज्ञ आहे जनता। आणि गेल्या 3 वर्षाचं जे गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रात झालं हे महाराष्ट्राने निशाने बघितलेलं आहे, आणि कुठेतरी या गोष्टीचा वीट येऊन जी स्वार्थ नसेल तिकडे आपण लोकांनी कौल दिलेला आहे आजपर्यंत। इकडे लोकहिताची कामं होत असतील, लोकांचं आणि या महाराष्ट्राचं हित जिकडे जोपासलं जात असेल तिकडे लोक उभी राहिलेली आहेत। खऱ्या अर्थाने गेल्या 3 वर्षाचा लढा जो काही आम्ही देतोय पक्षाच्या माध्यमातून, कार्यकर्ते सगळे एक होतो, तर हा दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, आणि नक्कीच या गोष्टीला यश येईल अशी मला खात्री आहे। केदारजी, धन्यवाद, आपण आम्हाला सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। राजन विचारे आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले। तर विचारेजी, एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत आणि अभिनंदन। ठाण्यामधनं उमेदवारी जाहीर झाली आहे, कसं बघताय या लढतीकडे? धन्यवाद। सर्वप्रथम मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या आशीर्वादाने आज आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि आदित्यजींनी मला परत या ठिकाणी या ठाणे विधानसभेची जी काम करण्याची संधी दिलेली आहे। गेले 35 वर्षाच्या काळामध्ये मी या ठाणेकरांच्या आशीर्वादाच्यामुळे आणि या साहेबांच्या आशीर्वादामुळे माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता गेली 35 वर्ष या ठाण्यामध्ये विविध पदावरती काम करतोय। 4 वेळा नगरसेवक, महापौर, आमदार, 2दा खासदार म्हणून काम करण्याची संधी या सर्व यांच्यामुळे मिळाले असं मी समजतो। आणि या ठाणे शहरासाठी जे जे काही ज्वलंत प्रश्न आहेत, जे जे काही कामं अर्धवट राहिलेली आहेत, जेणेकरून या ठाणे शहरातल्या सर्वात मोठी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी, त्याचबरोबर या ठिकाणी जागोजागी कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत। गेले 8 दिवसापासून या ठाणे शहरामध्ये विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग या ठिकाणी महानगरपालिका गेले 8-10 दिवसापासून उचललेले नाहीत। पाण्याची समस्या आहे, या ठिकाणी स्वतःचं धरण असून सुद्धा या ठिकाणी ठाणेकरांसाठी मुबलक असं पाणी या ठिकाणी मिळत नाही, आणि म्हणून त्याचबरोबर मेट्रो असेल, ठाण्याचं नवीन रेल्वे स्टेशन माझ्या काळामध्ये मी मंजूर केलेलं आहे, ते काम सुरू आहे। त्यानंतर मल्टी मॉडेल हब जे ठाण्याचं नवीन ऐतिहासिक स्टेशन आहे, त्या स्टेशनचं काम कामाला येत्या काही दिवसामध्ये सुरुवात होईल, त्याचा पाठपुरावा मी करणार आहे। अशा पद्धतीने जलवाहतूक जी आहे ती जलवाहतूक सुद्धा त्यातला एक प्रोजेक्ट एक टप्प्यामध्ये भाईंदरमध्ये मी खासदार असताना रोरो सेवा त्या ठिकाणी सुरू केली होती, निश्चित भाईंदर टू वसई। अशा पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल दिघा स्टेशन मध्ये नवीन स्टेशन हे त्या ठिकाणी माझ्या काळामध्ये 10 वर्षामध्ये मी ते पूर्ण करून हे केलेलं आहे। अशी विविध योजना आहेत, जे अंडरपास जो बोरोली टू नॅशनल पार्क या ठिकाणी ठाणे टू नॅशनल पार्क खालून जाणारा जो अंडरपास आपण हे बनवतोय, तर तो सुद्धा लवकरात लवकर कशा पद्धतीने होईल अशा पद्धतीने ठाणे शहर हे देशातलं एक चांगलं शहर व्हावं यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन। निश्चितच विचारीजी, धन्यवाद, आपण एनडीटीव्ही मराठीला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। तर आपण बघतोय ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर झालेली आहे आणि ही आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून यादी पण बघतोय आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। गेवराईमधनं बदामराव पंडित, बार्शीतनं दिलीप सोपल, धाराशिवमधनं कैलास पाटील, सोलापूर दक्षिण अमर पाटील, परांड्यातनं राहुल पाटील,
ही आपण ठाकरे गटाची पहिली यादी बघतोय, ज्यांच्या पहिल्या यादीमध्ये समावेश झाली अशी नावं: सावंतवाडीतनं राजन तेली, राधानगरीतनं KP पाटील, शाहूवाडीतनं सत्यजित पाटील, रत्नागिरीतनं सुरेंद्रनाथ माने यांना उमेदवारी, राजापूरमधनं राजन साळवी आणि कुडाळमधनं वैभव नाईक यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर गेवराईमधनं आपण बघितलं बदामराव पंडित, धाराशिवमधनं कैलास पाटील, परांड्यातनं राहुल पाटील, बार्शीतनं दिलीप सोपाल, सोलापूर दक्षिण अमर पाटील आणि सांगोल्यातनं दीपक साळुंखे यांना उमेदवारी ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत जाहीर झालेली आहे. या क्षणाची मोठी बातमी: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर झाली आहे. आणि विशेषतः मुंबईतली जर आपण परिस्थिती बघितली तर मुंबईमध्ये विक्रोळीमधनं सुनील राऊत, भांडूप पश्चिममधनं रमेश कोरगावकर यांना उमेदवारी, जोगेश्वरी पूर्व अनंत नर म्हणजे बाळा नर यांना, दिंडोशीतनं सुनील प्रभू, गोरेगावमधनं समीर देसाई, तर अंधेरी पूर्वमधनं ऋतुषा लटके यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर चेंबूरमधनं प्रकाश फातर्पेकर, कुर्ला प्रवीणा मोरजकर, कलिन्यातनं संजय पोतनीस आणि वांद्रे पूर्व या जागेकडे सुद्धा महाविकास आघाडीचं आणि सगळ्यांचं लक्ष होतं. विशेषतः वरुण सरदेसाई यांना अखेर वांद्रे पूर्वमधनं ही उमेदवारी जाहीर झाली आहे. तर माहीममधनं महेश सावंत, माहीम यावेळी महाराष्ट्रातला एक हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज लढत या माहीममध्ये बघायला मिळणार आहे. कारण माहीममध्ये ठाकरे गटाकडनं महेश सावंत असतील आणि त्यांच्या विरोधात मनसे नेते अमित ठाकरे सुद्धा